मला माहितीये जैसलमेर म्हणलं की तुमच्या डोक्यात काय येते 2 मिनिटात मी तुम्हाला तीच दाखवणार आहे. तर फायनली आम्ही कॅमल सफारी आणि डिझर्ट सफारी करून रिटर्न कॅम्पला जातो आणि तिथं गेल्या गेल्या आमच्या जंगी स्वागताची तयारी झालेली असते. तिथं गेल्यावर डायरेक्ट आमच्या कार्यकर्त्यांचं हार घालून स्वागत होतं. आणि नंतर माझं पण स्वागत होतं त्या ठिकाणी आणि संध्याकाळी 1 नंबर असं वातावरण होतं तिथं. मग काय मेन विषय चालू होतो डायरेक्ट तिथं. आम्ही भजी खात खात कार्यक्रम एन्जॉय करत बसतो आणि तिथं हळूहळू आता माहोल व्हायला सुरुवात होती. आणि तिकडे मोकार गारटा होता. तेवढ्यात एक जण कार्यकर्ता आपल्याला चहा घेऊन येतो आणि हे काय कहाणी म्हणत होता ती अजिबात काय आम्हाला तर आवडत नव्हती. तेवढ्यात नंतर बायांचं नाचकाम चालू होतं तिथं. आणि तेवढ्यातच आपल्याला आपल्या इकडची पोरं म्हणजे विटा महिनीची गँग भेटते तिथं 10-15 जणांची. आणि अचानक कार्यक्रम चालू असताना ह्यो कार्यकर्ता आमच्या सूरज शेटवर एक शायरी म्हणतो. सूरजी भाई साहब जी, दिल की बाजार लुटाने में ये दौलत देखी नहीं जाती है, अगर हो जाता है प्यार तो ये सूरत देखी नहीं जाती है. ह्यांचा इथं कंटिन्यू कार्यक्रम चालू होता पण मला गारट्यानं सुधरतच नव्हतं तिथं. अरे भाई लकडी जलाओ यार, गारट गई इधर. पहले लकड़ी जलाओ, जाळ लावा भाई, उसको गाड़ी लगा ना यार. हाथ आकड़ गए हमारे भाई, जल्दी लगा यार. इथं काय गारट्यानं मिळून त्याच्या आईला हे तुमच्या निंबुडा आंबाडा ऐकून. ह्यो माणूस आहे ना, ह्यो खतरनाक माणूस होता. ह्यो डायरेक्ट कुठं पण चाक ठेवून गार 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 फिरवत होता डायरेक्ट. जिंदगी को खेल ह्यो काय बी करत होता. ह्यो डायरेक्ट तोंडात आग घालायचा, विजवायचा, तोंडात पेट्रोल टाकून आगीचा भडका काढायचा, काय बी करायचा, बेकार होता. नंतर आता याची तुम्ही लाकडाला आग लावायची स्टाईल बघा फक्त. डायरेक्ट पेट्रोलची पिचकारी मारतो लाकडावरून, सगळी आग आग करून टाकतो. आणि नंतर आम्हाला पण राहत नाही, मग आम्ही पण सगळीजण नाचायला जातो आणि आपण डायरेक्ट आजोबा डान्स स्टेप न नाचायला चालू करतो. आणि मायनीची पोरं आलेली ती पण आपल्या सोबत नाचायला येतात लगेच. इकडे सगळ्यांचा राडा चालू होता पण सोनू शेट तिकडून नुसतं आमची मजा बघत होतं. सोनू शेट तर डायरेक्ट घरनं बाळाचं बाळूतच घेऊन आलतं. डायरेक्ट बाळूत घेऊनच नाचायला लागलं. आणि आम्ही म्हणलं की एवढ्या लांब आलोय तर काहीतरी वेगळंच करू आणि आम्ही सगळी गँग वाळवंटात झोपाय गेलो एक रात्र. आणि काय वाळवंट